विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये 10च न्यूमेरिकल असतात. 10 ते 15 म्हणूया आपण सीईटीला आणि इनिशियली एकूण एक न्यूमेरिकल स्किप करायचे. आत्ताच मी सांगतोय एक्झाममध्ये एकही न्यूमेरिकल सोडवायचं नाही सुरुवातीला. पेपरचे राउंड असतात लक्षात घ्या आणि या राउंडमध्ये पहिल्या राउंडमध्ये 5च मिनिटात इझी क्वेश्चन सोडवायचे. किती मिनिटात? 5. 30 असतात इझी क्वेश्चन. 30 असतात. मग पहिल्या 5 मिनिटात 30 प्रश्न सोडवले की जबरदस्त कॉन्फिडन्स येतो. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये न्यूमेरिकल्स घ्यायचे. तिथेही क्विक कॅल्क्युलेशन करता येईल, पटकन होईल असे न्यूमेरिकल्स घ्यायचे. तिसऱ्या राउंडमध्ये फायनल आणि हे करण्यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं वेळ असणार आहे. इझिली होतं. प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला या वायवामध्ये कॅल्क्युलेशनचीच प्रॅक्टिस करून दाखवणार आहे. पण मी त्यासाठी न्यूमेरिकल सिलेक्ट केले ते स्टॉइकोमेट्रिक प्रॉब्लेम. प्रॉब्लेम बेस्ड ऑन केमिकल रिएक्शन. प्रॉब्लेम बेस्ड ऑन केमिकल रिएक्शन. वेळ न घालवता सुरुवात करूया. लगेच सुरुवात करायची आहे, लगेच मला. मी इथं लिहितोय पोटॅशियम क्लोरेट. तिच्याचं मोलार मास 122.5 ग्रॅम मोल इन्व्हर्स आहे. पाठ झाले. 10 वेळा प्रश्न हे परीक्षेत आलेत. मग का नाही पाठ होणार लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं चा ॲटॉमिक मास नंबर 39 आहे. 39. 0.5 ह्या क्लोरीनमुळे आलाय. कारण क्लोरीनचा ॲटॉमिक मास नंबर 35.5 आहे. ऑक्सिजनचा 16 आहे. पण 3 ऑक्सिजन आहेत. 16 3 48. करा ॲडिशन हीच येणार आहे. याचं मला करायचंय डिकम्पोझिशन. 10th स्टँडर्ड मधली रिएक्शन लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये हा कॅटलिस्ट वापरतात MnO2. सीईटीला 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. Which of the following catalyst is used in the decomposition of potassium chlorate? Thermal decomposition. ओके. आणि याच्यामध्ये प्रॉडक्ट जो तयार होणार आहे KCl, ज्याचं मोलार मास 74.5 आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होतो. 1 मोल ऑफ एनी गॅस, कुठला पण गॅस असू दे, 1 मोल ऑफ एनी गॅस ऍट एसटीपी, त्याचा व्हॉल्यूम ठरलेला असतो 22.4 लिटर. आता माझं ऐकायचं, कॅल्क्युलेशनचं स्पीड इन्क्रीज करायचं आहे ना. हे 22.4 ला 2 न डिवाइड करा 11.2. लक्षातच ठेवा, हेच नंबर सगळे तुम्हाला दिसणार आहेत. बर, 22.4 ला 4 न डिवाइड करा 5.6. 22.4 ला 3 न मल्टिप्लाय करा 67.2. लक्षात घ्या. आता 3 इंटू 22.4 ला 2 न डिवाइड करा 33.6. 33.6 ठरलेले आकडे आहेत. वेगळं सुद्धा काय येणार नाहीये. विदिन मिनिट आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत लक्षात घ्या. बरं थांबा की रिएक्शन कुठे बॅलन्स आहे? रिएक्शन कुठे बॅलन्स आहे? इकडे 3 ऑक्सिजन आहेत, तिकडे 2 ऑक्सिजन आहेत. ओके, इकडे 3 आहेत, तिकडे 2 आहेत. तर एक काम करतो. ठीक आहे, असं एक हे करतो. आता 3 आणि 2 चा एलसीएम 6 असतो बाबा. मग 6 येण्यासाठी याला 3 ने मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6 झालं. मग 6 येण्यासाठी अरे, 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 थांबा, थांबा. इथं जरा जागा लागेल मला. ओके. याला मी ट्वाइस न मल्टिप्लाय करतो. झालं का? 2 3 जा 6. ऑब्व्हियसली इथं पण मला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. आता ऐका, हे जे स्टॉइकोमेट्रिक प्रॉब्लेम असतात ना, त्यातले जे रिएक्शनचे कोएफिशियंट असतात ना, तेच इम्पोर्टंट असतात. तेच नंबर ऑफ मोल इंडिकेट करतात. मग याचे 3 मोल आहेत. अरे, एका मोलसाठी एवढा व्हॉल्यूम असेल तर 3 मोलचा व्हॉल्यूम करण्यासाठी एवढं केलं पाहिजे. आणि याचा प्रॉडक्ट मला पाठ झालाय. आता सांगितलेलं मी कुठेतरी 67.2. ओके. याला मला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला सुद्धा मला 2 नका 2 मोल आहेत, 2 मोल आहेत. रिएक्शन क्लिअर झाली का? रिएक्शन बघा, याच्यावरतीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यावरतीच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सांगा, पोटॅशियम क्लोरेट. गंमत सांगू का? 50% मुलांना पोटॅशियम क्लोराइडचा फॉर्म्युला येत नाही. ठीक आहे. डिकम्पोझिशन रिएक्शन त्याच्या पुढची गोष्ट झाली. फॉर्म्युलाच येत नाही. फॉर्म्युला माहित आहे, रिएक्शन जमत नाही. रिएक्शन जमत नाही, मोलार मास माहित नाहीत आणि तुम्ही त्या सगळ्यांच्या पुढे असणार लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, ती मागे आहेत, आपण पुढे असं नाही. आपल्याला आपल्यात इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. मग आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिला प्रॉब्लेम मध्ये मला दिसतंय पोटॅशियम क्लोरेट. इमिजिएटली मी रिएक्शन लिहितो. KClO3 ट्वाइस KCl आणि थ्राइस O2. विचारलंय काय? किती लागणार मास पोटॅशियम क्लोरेट, याचं मास किती लागणार असं विचारलंय आणि ऑक्सिजनचं व्हॉल्यूम पाहिजे मला 5.6. 5.6. ओके. आता मला स्टँडर्ड रिलेशन माहिती आहे. जर याचा व्हॉल्यूम 67.2 लिटर असेल, किती असेल? 67.2 लिटर असेल. ओके. तर याचं मास असतं 2 इंटू 122.5.
एवढ्यासाठी एवढं लागतंय, तर एवढ्यासाठी किती लागेल, तर किती लागेल, तर ऑब्व्हियसली एक्स लागेल असं अज्युम करूया. मग एक्सला यानं डिवाइड करा, दॅट इक्वल्स टू याला यानं डिवाइड करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळेल. बरोबर ना तुम्हाला? बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. पण आता थोडंसं आपलं काय ठरलंय, की आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे ना. आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. मग मी काय करतोय बघा. जरा उलटं लिहितो. 3 इंटू 22.4 3 इंटू 22.4 जेवढा व्हॉल्यूम लिबरेट होत असेल, तर त्यावेळेस याचं मास 2 इंटू 122.5 असणार. क्लिअर? कळतंय मोलर मास ते? ठीक आहे. आता त्यांनी विचारलंय, की 5.6 साठी किती? ऐका, ऑफलाईन लेक्चरमध्ये मला याला 2.25 तास लागतात. आपल्याला वेळ नाहीये. आपल्याला पटपट, पटपट उरकायचंय. मग माझं म्हणणं ऐकून घ्या. ऐका बाळांनो, प्लीज, प्लीज. 22.4 न डिवाइड केलं की हा नंबर आला होता. बरोबर आहे? मग मला सांगा, याला 4 न डिवाइड केल्यावर हा नंबर येईल. बरोबर आहे? पण हे 3 नाहीये इथं बाळांनो, नाहीये. मग याचा अर्थ मी याला 12 न डिवाइड केलं रे बाळांनो. हेच ओळखायला जमलं पाहिजे. बघा, हे जमलंच पाहिजे. 1.5 तास नाहीये माझ्याकडे, पण हे जमलं पाहिजे. आठवा. याला 4 ने डिवाइड केला हा नंबर येतोय. मला हे 3 इथं नव्हतं. मला 3 कॅन्सल करायचं. 3 ला 3 कॅन्सल. म्हणजे याला जर 12 ने डिवाइड केलं हा नंबर मिळतोय, तर या साठी याला 12 ने डिवाइड करा. संपलं की आन्सर मिळालं. कसं करणार आता? या 12 ला 2 डिवाइड करा. खाली 6 येणार. साइन दोन्ही 12. 20 कुठे आहे उत्तर बघायचं. सगळं सोडवायचं नाहीये. आता मी ऑप्शन्स घ्यायला पाहिजे होते. नाही घेतले आता सिलेक्ट करताना. आता डोक्यात आलं का? नाहीतर ट्रॅडिशनल मेथड परत समजावून सांगतो. ट्रॅडिशनल मेथड मुलं काय करतात? म्हणजे याच्या एक्स ग्रॅमसाठी याचे 5.6, याच्या 67.2 साठी याचे 2 इंटू 122.5 मग रेशो घेतात. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. पुन्हा भागाकार करत बसतात. करायचं नाही. आठवा फक्त मी काय केलं होतं. आता मला हे सगळं इरेज करायचंय. काय केलं? मी ओळखलं की हा नंबर येण्यासाठी याला कशाने डिवाइड करावं लागतं. ऑब्व्हियसली ठरलेलेच नंबर दिसणार आहेत तुम्हाला. मी आशा करतोय, आशा की तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल. पण थांबा ना. घेणार आहे ना, प्रश्न घेणार आहे मी. अजून घेणार आहे. चला ही रिएक्शन बघा. मॅग्नेशियम लिहितो मी इथं. प्लस ॲक्चुअली एवढं सुद्धा लिहायची गरज नसते. बघून व्हायला पाहिजे, बघून. पण थांबा लिहूया की. एवढी कोणी काय करायला सांगितलंय? मॅग्नेशियम क्लोराईड आणि H2 विचारलंय काय? विचारलंय काय? ओके, मास ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं मोलार मास किती आहे? 24. मी 24 ग्रॅम मॅग्नेशियम घेतलं. त्याचा 1 मोल असल्यामुळे कशाने मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि हायड्रोजनचा 1 मोल आहे. बघा किती आहे? 22.4 लिटर. ऐका. शांतपणे ऐका. 22.4 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं, तर 44.8 येईल. आळस देऊच नका बरं का. नीट लक्ष द्या. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं, तर 44.8 येईल. पण मला 2 न नाही मल्टिप्लाय करायचं. 2 न नाही, 0.2 न मल्टिप्लाय करायचं. कारण पॉइंट इकडे आहे. मग मला याला 0 मी काय म्हणतो, ह्याची दुप्पट खाली आली. पॉइंट सरकवला इकडं. ह्याची दुप्पट 48. पॉइंट सरकवला इकडे. उत्तर मिळालं की बाळांनो 4.8 ग्रॅम. समजून घ्या, समजून घ्या. माझ्या ऑफलाईनमध्ये नव्हतं कळत मुलांना. नव्हतं. काय चाललंय सर, आप कधी केलंच नाही. अरे बघ ना. रिलेशन बघ. सीईटीत ना असे व्हॅल्यूज देतात. ह्याच्या पुस्तकातले प्रॉब्लेम आहेत की. नाही घेतले मी. ट्विस्ट आहे. बेकार कॅल्क्युलेशन आहे. सीईटीत नसतं तसं. फिक्स व्हॅल्यू असतात. अरे विथिन सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. विचार करा, ह्याची दुप्पट झाले. याची दुप्पट झाले, पण त्यांनी मात्र आपल्याला 4.48 विचारलंय. याचा अर्थ याची दुप्पट करून पॉइंट एक्झॅक्ट इकडे घेतलाय. याची दुप्पट पॉइंट इकडे घेतलाय आणि आपलं आन्सर 100% करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सोपवणार आहे. मी स्टुडिओत बसलेल्या मुलांना विचारणार आहे. मास ऑफ द पोटॅशियम क्लोरेट म्हणतायत ते. पोटॅशियम क्लोरेट बघा. क्लोराईड क्लोराईड सॉरी. आता ऐका. रिएक्शन पटकन लिहितोय मी. ट्वाइस KClO3, ट्वाइस KCl आणि थ्राइस O2. ऐका. हे जर मी 2 इंटू 122.5 ग्रॅम घेतलं, तर हे 2 इंटू 74.5 ग्रॅम जनरेट होते. पोटॅशियम क्लोरेट. ऑक्सिजनचं विचारलंच नाही इथं. आता ते काय म्हणतात, एवढं ग्रॅम घेतल्यानंतर म्हणजे बघा 12.25 ग्रॅम घेतल्यानंतर हे किती तयार होईल? सांगतो, सांगतो आन्सर सांगू नका. ओके, मी ऍक्च्युअली छोट्या मुलांना विचारणार होतो. क्लासमध्ये 12 ची मुलं पण बसलेत. पण आता लक्षात घ्या. या 2 ला 2 कॅन्सल त्याचा विचारच करू नका. शांतपणे बघा. 122.5 ला 74.5 आहे. इथं 12.25 ला विचारतोय आपण. म्हणजे याला 10 ने डिव्हाइड केलंय बघा की. याला जर 10 ने डिव्हाइड केलं पॉइंट इकडे येणार. अरे मग उत्तरात ह्याला पण 10 ने डिव्हाइड करा की 7.45 करेक्ट आहे.
कधी केलंच नाही रे आपण असं. कधी केलं नाही. त्यामुळे प्रॉब्लेम्स अवघड वाटतायत. अभ्यासाच्या मेथड बदलायच्यात लक्षात घ्या तुम्हाला. तर तुम्ही म्हणाल, "सर लास्ट मोमेंटला सांगताय आम्हाला." ही तर सुरुवात आहे. ही तर सुरुवात आहे. अजून सेकंड अटेम्प्ट आहे तुमच्याकडे लक्षात घ्या. हे सेकंड अटेम्प्टचा मी विचार करत नाहीये. फर्स्ट अटेम्प्ट इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. त्यात चांगला स्कोर करायचा आहे. आता नेक्स्ट घेऊया आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे हा शब्द वॉटर. मग वॉटर तयार करण्यासाठी हायड्रोजन लागणार. वॉटर तयार करण्यासाठी ऑक्सिजन लागणार. वॉटर तयार होणार त्याचा फॉर्म्युला H2O आहे. पण इकडे 2 ऑक्सिजन, इकडे 1 ऑक्सिजन याला 2 न मल्टिप्लाय करूया. बॅलन्स करतोय मी. 2 टू द 4 त्यामुळे याला पण 2 न मल्टिप्लाय करूया. प्रश्न विचारले काय बघा 9 ग्रॅम वॉटर म्हणतायत. विचारले कुणाबद्दल? अमाउंट ऑफ ऑक्सिजन विचारलंय. ऐका, नीट लक्ष द्या. इथं आहे 32 ग्रॅम. त्याचं 1 मोल आहे आणि इथं आहे 36 ग्रॅम. काय डोक्यात आलं का? 36 कुठून आलं? आणि वॉटरचं मोलार मास ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर 16 असतो याचा. हायड्रोजनचा 1 असतो. पण 2 हायड्रोजन आहेत. मग झाले का 18. आणि पण 18 मोलार मास मला माहिती आहे. पण त्याला 2 न मल्टिप्लाय करा ना. आलं का? 36 ग्रॅम. किती सोपं आहे बघा. 36 ग्रॅमसाठी एवढे ग्रॅम ऑक्सिजन लागतात. त्याचा मोल 1 आहे. 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. आलं का डोक्यात? हो, 1 मोल. कुठल्या पण गॅसचा 1 मोल ते पण एस-टी-पी कंडिशनला असेल, तर तो असतो 22.4 लिटर. आता माझं ऐका. तुम्ही बाकीचे बोलू नका. मला एकदम छोटा माझ्यासमोर एक 8th स्टँडर्डमधला मुलगा आहे. त्याला विचारायचं आहे, की इथं त्यांनी 9 ग्रॅम वॉटर म्हणलंय. मग 9 ग्रॅम येण्यासाठी 9 ग्रॅम येण्यासाठी याला कशाने डिव्हाईड केलं पाहिजे? 4 ने डिव्हाईड केलं पाहिजे. शाब्बास! मग याला जर तुम्ही 4 ने डिव्हाईड करत असाल, तर याला बी 4 ने डिव्हाईड करा की. म्हणजे तुम्हाला 9 ग्रॅम वॉटर पाहिजे असेल, तर 8 ग्रॅम ऑक्सिजन पाहिजे. 4 ने डिव्हाईड करतो ना, 4 8 32 आणि याला पण 4 आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं स्टँडर्ड कॅल्क्युलेशन आहे. ह्याला 4 ने डिव्हाईड करताना दणक्यात आठवलं पाहिजे 5.6 लिटर. ठरलेलं कॅल्क्युलेशन आहे. आता मला जरा थोडंसं बरं वाटायला लागलंय, पण व्हिडिओ मोठा झालाय. व्हिडिओ 10 मिनिटापेक्षा पुढे गेला. माझी अपेक्षा होती, अरे पण एवढं तर पळवून चालणार नाही ना. मग तुमच्या आयडिया तुमच्या लक्षात आली? आता गंमत सांगतो. वर्क डन मध्ये हीच कन्सेप्ट आहे थर्मोडायनामिक्स, स्टोइकियोमेट्री. रिएक्शनवर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कितीतरी ठिकाणी रिएक्शन ते बॉन्ड एन्थाल्पी, रिएक्शन एन्थाल्पी, प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट सगळं रिएक्शन. केमिकल कायनेटिक्स तिथं सुद्धा तेच आहे. म्हणजे तुम्हाला रिएक्शनचे मोल कळाले पाहिजेत. आणि अवोगाड्रोज लॉ नुसार इक्वल नंबर ऑफ मोल असतील तर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल असतात. फार अवघड नाहीये. संपला चला धन्यवाद. 10 मिनिटं लागली, 12 मिनिटं लागली, पण कंप्लीट झालंय. ओके. हा पार्ट कंप्लीट करा. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. आपल्या ॲपवर मी साथी व्हिडिओ कुठल्यातरी एका पॅचमध्ये फ्री ठेवलेत. जरा प्लीज शोधा आणि हे कंप्लीट करा. एक मार्क सीईटीत तुम्हाला फिक्स करायचे. ओके. पण हे केल्यानं त्याचा फायदा बाकीच्या टॉपिकमध्ये होतोय. ऑल द बेस्ट.